मग काय चाललंय? काहीच नाही तेच बघत लय जोदासवानी तोंड करून बस जरा फ्रेश नाचा जरा. कामल्या नाही काय नाही काय फ्रेश कुठे गेला कामल्या? गेला बाहेर काम कुठे कामाने मग तू बी असं गावात हिंडूस तर कुठे गेला कामले? काय माहिती कुठे गेलाय पुण्याला गेला वाटतं. हा का? तू काय आणले रे? काय वाटत हे काय? भेळ भेळ. काढ ना बाहेर काढ ना अरे भेळ रे? हा आण काढ. काढ बाहेर ही हा काढ. ही आपण ही उषा वहिनीने सांगितलेली. हा, मग सांग होते ना उशा वहिनीने का असं काय सोनं आहे का काय ते? हा, पैसे दिलेले आहेत त्यांनी. हा, देव दे ना मग. ते काढा बरं. पाहिलं ही भेळ सरपंचाच्या आउटलेटला पाहिली होती मी. हा तिथूनच आणली ना मग. ते राजमान्याचे तिथलं ना हा नवीन प्रोडक्ट आलं काय हा. बघून टेस्ट करून मग. अहो मग ते पैसे उषा वहिनी मला मागतील ना. काय खाते का काय उषा वहिनी? सांग चेअरमननी भेळ खाल्ली म्हणून. हा. आणि तू बी का काय करते काय करीन उषा वहिनी? एवढं भेळीसाठी हे व्हायला लागलं काय? मग अरे प्रेम आहे हो इकडे पण हम्म टेस्ट भारी राव एक नंबर. क्वालिटी क्वालिटी क्वालिटी. यार काय चाललंय काय बाळू आम्ही- खा ना भेळ. अरे वा लय भारी गाड्या कुठून आणली या घंटांनी आणली बघ. आपल्या सरपंचाच्या आउटलेट वरून. असं का अरे वा कुठं घेऊन चालला तुमच्या घरी. कोणाच्या तुमच्या. या आमच्या हिरोईनला हा उषा वहिनीने पैसे दिले ते म्हणले मला भेळ आण. अय, गाळू काय झालं? सांगितली होती हा ही भेळ हा. आईला बघ तुम्हाला काय अय गांठ्या हम्म. अरे ती तिची वस्तू आहे ती तिला नेऊन दी अरे 20 रुपयाच्या भेळीसाठी जीव चालला का काय नवरा अहो, बायकोचा? ते 20 रुपये तुमच्या तिकडे पडले माती तिला मग? जर एखादी वस्तू नाही भेटली ना हा. तर ती अशी फन फन करती तिची तळपायाची आग मस्तकाला जाती नंतर ती असं जीव घेईन असं करती ती निबार फोक काढायचा असं केलं बायकोने. आणि ती काय बार माणूस आहे ह्यो? तर ती हा. निबार करती ये. हा. अरे ऐका नका खबरावती भेळ अरे गप. ते काय वाघीन बिगीन हे का काय? तिला एवढं घाबरायला लागला ते. तुम्ही काय तुमची भेळ. दोन काही माणूस बायकोला घाबरायचं रे? मी येतो चल. तू अंडावर सांगतो असं समोर खाऊन सांगतो तुम्ही भेळ खाल्ली म्हणून शवैनीला. नक्की चल चला झालं रे? खायला लय आता अरे. करून ठेवली हो तुम्ही माझ्याकडून शिकून घ्या असं बायको बियकोला घाबरायचं नाही. हा बाळू घाबरतो बायकोला. सांग गंठन. घंटण भाऊजी आणली का भेळ माझी? हा आणली होती मग ते काही येणीच खाल्ली काय खाल्ली तुमची भेळ आम्ही? काय झालं 20 रुपयाची भेळ खाल्ली म्हणून काय खाऱ्या सगळ्यांना म्हणतो ना भेळ एक नंबर परत आणून देऊ. एवढं काय लागलं त्याच्यात? हा बाळू तुझ्या नावावर माझी आखी भेळ. करीन कुणी खाल्ली? आखी फॅक्टरी करीन. माझी हा? एवढी भेळ खायची का माझी तुम्हाला भेळ. परत? कुणी खाल्ली हा. माझी भेळ? आम्ही खाल्ली अजून अशी खाल्ली. खाल्ली? ओय, हो तुझ्यातला भेळ. तुम्ही खाल्ली ओय, मी नाही खाल्ली मग भेंडी खाल्ली मी खाल्ली कुठं चालले हे? चालले कुठं? सुजाताबाई ही भेळ खाल्ली? डोक्यात परिणाम झाला का काय? कोण सुजाताबाई? मी उषा आहे उषा. हा, उषा. माझी भेळ खाल्ली कशी काय? राहिलेली खा फक्त सोड. कोण? भेळ घेतलीस कशी काय भेळ? सांगितली कोणी भेळ घ्यायला? ओ बाळू जा. बाळा! भेळीला हातच लावला. ओ बाळा! काय बाळा भेळ येणार नाही आता. ही राहिलेली माझ्या भेळीला परत हातच आणून लावायचा देतो. नाही. परत आणून कशाची देतो. परत काय भेटला नाही इथून परत- जायचंच नाही आता काय सोडा परत तुम्ही. आणून देतो. आता गेले तुम्ही आता हिरोईन भेळ बरं झालं भेळ आणली. अरे तुम्ही सगळे झालेत का? थांबा थांबा अरे काय जीव घेतला असताना काय सांगितलं होतं काय सांभाळतोय तू हे? या, मग आता काय जे आहे ते बरं आहे मी सांगितलं नका खाऊ अहो, काय झालं? काय नाही अहो तुम्ही सगळे आलेत ना आता थोडस थांबा मी मस्त कांदा टोमॅटो सगळं कापते आणि मस्त भेळ करून आणते आपल्याला. ते थोडा ते मसाला टाका घातला हा बसा बसा सगळे बसा मी आणते छान. हा बसा खाली जाऊ दे ती भेळ बाबा. हे तर चेअरमन हे वेगळंच आहे काहीतरी सरपंच. चला भेळ खाल्ली असती ना हा भेळ ते तूच काय बाबा मला माझं नाव आठवण आहे. मीच यांना चेअरमन म्हणतोय. सांगत होतो नका खाऊ. हात जोडले रे बाबा बाळू तुझ्या बायको पुढे हसावं करावं हेच का त्याला ते सांगत होतो अरे यो गाड्यासारखा गडी चेअरमन लहान पोरवानी धुतलाय रे तुझ्या बायकोनी. अहो त्याला म्हणत होतो तुम्ही नका भेळ खाऊ हा तुम्ही बायको काय वागिने काय 20 रुपयाची भेळ हे काय होतं तिला असं? तिला काय झालंय तिनं असं एखादी वस्तू तिला
पाहिजे असली हा. आणि ती जर कोणी ती घेतलेली असली हा. तर तिचा कार्यक्रम संपला तिचं शिर लगेच उठती. अरे गोळ्या बिळ्या चालू कर बाळ्या. आता माझ्या एका दिवशी गोळ्या संपणार आता सरपंच. अरे अख्खं गाव जाय बंदी करीन ना एखाद्या दिवशी ती. मग मला लई सांभाळून घ्यावं लागत याला मला नका जाऊ घरी त्याला तुझी बायको काय वागिने का चल घरी. मी गेलो पळून मग आम्ही जातो आता. तू खा मस्त पैकी टोमॅटो कोथिंबीर टाकून भेळ. आता काय नाही हा? आता लय प्रेमानं ती खाऊ घाली चालू दे मला. तुमच्या प्रेमाचं. हा चल ना भेळ खाऊ ना. आहे ना कांदा नको करा तुम्हीच वांदा केलाय गावाचा अख्खा. खा आता कांदा कापून. होय सरपंच हा? हे बेस काय करू ही भेळ तूच खा. फक्त हात जोडून विनंती आहे उषा वहिनी पुढे नको खाऊ. नाही हा नाही तर चेअरमनच्या जागेवर तू. नको भेळच नको